मुंबईत फडणवीस जिंकले, ठाकरे हरले. 25 वर्ष ठाकरेंच्या ताब्यात असलेला बालेकिल्ला जिंकण्यात भाजप शिंदेच्या शिवसेनेच्या महायुतीला यश. भाजप 100 तर शिंदेच्या शिवसेनेच्या 28 जागांवर विजय. ठाकरे बंधूंची 75 जागांपर्यंत मजल. मुंबई महापालिकेवर भाजपचा ऐतिहासिक विजय. भाजप नगरसेवकांची 100 पार घोडदौड. मुंबईत पहिल्यांदाच भाजपचाच महापौर बसणार. मुंबईत शिंदेच्या शिवसेनेपेक्षा ठाकरेंच्या शिवसेनेचे जास्त नगरसेवक विजयी. शिंदेच्या बंडावर मुंबईकरांची नाराजी मतपेटीतून व्यक्त. ठाकरेंना 65 तर शिंदेच्या शिवसेनेला 28 जागी यश. विकास आणि हिंदुत्व हा भाजपाचा आत्मा. मुंबईत महायुतीचाच महापौर बसणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास. मुख्यमंत्र्यांसह भाजप नेत्यांचा मुंबईत जल्लोष. मुंबईत राज ठाकरेंच्या मनसेचा राजकारणावर प्रश्नचिन्ह. उद्धव ठाकरेंसोबत एकत्र लढताना मुंबई महापालिकेत 9 नगरसेवक विजयी. गेल्या वेळच्या कामगिरीची कशीबशी बरोबरी. नितेश राणेंनी पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबाला डिवचलं. उद्धवजी आणि पेंग्विनला जय श्रीराम. ठाकरेंच्या अपयशानंतर नितेश राणेंचा खळखळून हसतानाचा व्हिडिओ व्हायरल. मुंबईत अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का. शिंदेच्या शिवसेनेतील घराणेशाहीला नाकारलं. खासदार रवींद्र वायकरांची कन्या दीप्ती वायकर, आमदार मंगेश कुडाळकर यांचा पुत्र जय यांचा पराभव, तर भाजपात गेलेले रवी राणा यांनाही मतदारांनी नाकारलं. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपाला नेत्रदीपक यश. 25 ठिकाणी भाजप आणि महायुतीचा भगवा फडकला. महापालिका निवडणुकीत भाजपला पहिल्यांदा इतकं मोठं यश. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का. भाजपची पुन्हा एका हाती सत्ता. पवार काका पुतण्यांच्या युतीला पुणेकरांनी सपशेल नाकारलं. पुण्यातील भाजपच्या विजयानंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लुटला क्रिकेट खेळाचा आनंद. दे घुमाके गाण्यासोबत धुवाधार बॅटिंग. दोन 3 महापालिका वगळता शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाला भोपळा. पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्येही 2 आकडा गाठता आला नाही. नवी मुंबईत गणेश नाईकांनी बालेकिल्ला राखला. भाजपची एकहाती सत्ता. एकनाथ शिंदेंचा टांगा पलटी करण्यात यश. शिंदेंचं स्वप्न भंगलं.